साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले सगळ्यांची हौस भागवूची आणि काय मिळवायचा तर ह्यो अपमान पोलीस चौकशी कोणाची हौस आणि कसला काय छायाताईंकाच हौस होती ना लगीन करूची त्यांनी त्या विश्वासरावाक सांगितल्यानी आणि त्या विश्वासरावान ह्या 3 भावांका बरोबर पटवला लग्नासाठी आता माका सांग ह्या प्रकरण एवढा पुढे गेला नसता तर ह्या सगळा झाला असता काय खरा हा तुमचा अहो पण सगळ्यांची चौकशी होता हा कोणा काय बोलणार आणि काय बोलला की तुमचाच तोंड दिसता म्हणा तुम्ही काय बोलूच नको मी काय बोलणारच नाही हा कोणा काय करूच आता करू दे वहिनी स्वयंपाक झालाय ना वय ठीक आहे मी यांचं ताट वाढून नेते जा घेऊन काय गोया टिकली नाही कपाळा कुंकू नाही पडली असेल मग जावा लावा आधी असा फिरणा बरा नसता हो ज्यांका टिकली लाऊक वई ती माणसा इसरतात आणि ज्यांका लाऊक नको ती माणसं हट्ट धरतात तुम्ही काही बोलू नको सांगितलंय ना वहिनीनू मी किती बोलू माका काय कामा नाही होत मला असं वाटतंय जे झालं ते झालं आता त्याचा विचार करत बसू नका कदाचित हे असं घडलं म्हणूनच सगळं समोर आलं दत्ता तू जे केलंस त्याला मी चूक म्हणणार नाही तू तुझ्या भविष्याचा विचार केलास आणि मी माझ्या त्यामुळे तसं चूक कोणाचीच नाही त्या चुकीचा परिणाम काय होतोय ता बघतोस ना काही परिणाम भोगायला लागणार नाही आपण खरं काय आहे ते सांगितलं ना आपण नाही सांगितलं विश्वासरावाक कळला म्हणून आपण फक्त कबुली दिला काही का असे ना पण मला असं वाटतंय आता पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करूया नको कसं विचार येणार नाही या घराची पायरी पोलिसांनी कधी चढलेली नव्हती आणि आता पोलीस चौकशी करतात या कधी झाला होता काय नाही तो विश्वासराव इलो आणि या सगळा झाला हे एक बरं झालं विश्वासराव घरात होता तोपर्यंत भुताटकी कमी झाली माधव काहीतरीच काय हो खरं हो 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 तो घरात होता तोपर्यंत आपण सुरक्षित होतो पण आता काही झालं तर
जेवून घ्या. अरे तू जेवण का घेऊन आलीस? मला भूक नाहीये. भूक नाहीये का मुद्दाम जेवायचं नाहीये? कुठल्याही गोष्टीचा राग जेवणावर काढून उपयोग होणार आहे का? मला राग आलेला नाहीये देविका. मग जेवून घ्या ना. नाही तर मी पण नाही जेवणार. बाहेर नेऊन ठेव, जेवतो मी सगळ्यांसोबत. सगळे आधीच जेवायला बसलेत, म्हणूनच तुमचं जेवण मी इथे घेऊन आली. जेवतो मी. काय करतेस? काही नाही, टिकली पडलीये ती लावून घेते. आता जास्त दिवस आम्ही नाही राहणार इकडे. एकदा का इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालं की मग आम्ही. चल पूर्वा, आपण खाली जाऊन बसूया. थांबा है. काय चाललास? मी है बसलय म्हणान निघालास? तुम्ही थांबा है, मी जाते. नाही नको, तू बस इथे, आम्हीच जातो. असे किती करतास हो? लय राग हा दिसता माझ्यावर. जी काय भांडणं आहात ना ती मोठ्यान वांगडा. तुमच्या वांगडा कसली आली भांडणं? हे बघ सुषमा, काही झालं तरी घरच्यांचे आणि तुझे संबंध फार काही चांगले नाही. आणि जे काय होत आहे त्याला तू सुद्धा जबाबदार आहेस. मी? मी काय केलंय? जा काय केलेलं हा त्या तुमच्या घरातल्यांनी केलेला हा. आधी माझ्या औशिक मारल्यानी, मग नेने वकिलांका मारल्यानी, आणि आता स्वतःच्याच बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याक मारल्यानी. जास्त बोल नकोस. आमच्या घरातल्या कोणीही काहीही केलेलं नाहीये. यू गेट दॅट? असा तुमका वाटता, पण खरा काय हा ता कळतच. बघ सुषमा, मी तुला. आर्चिस, आपण खाली जाऊया. इथे न थांबलेलंच बरं आहे. सांभाळून रवा, जपून रवूक वया. आता अण्णा, नेने आणि अजय यांचा भूत फिरता हा वाड्या वांगडा. कुणी बोलवल्यानी की येत वाड्यात. आर्चिस, चल इथून. आओ आओ, 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 काय असस तुम्ही? समोर किती येत नाही? आओ, खय असा सांगा ना. आजकाल तुमचा वाड्याकडे लक्ष नाही हो. छायाचं बघितलास ना काय झाला? अहो, काय बोलणार नाही, करणार नाही. अहो अहो, असं काय करतस? अहो, कोणाकोणाक सांभाळू मी आता? थकलय हो मी आता, थकलय. काय करूचा काय कळणार नाही. आता एकदा माझे डोळे मिटले ना तेव्हा बरा होईल.
आता माझ्याच्यान काय होऊचा नाही हो. एकदा सगळी भावंडा एकत्र रावली ना की बरा वाटत माका. आओ आओ आता तरी लक्ष देवा हो. आओ काय म्हणतोय मी. आओ आत्या, तुझ्या आयुष्याची ज्याने राख रांगोळी केली त्याच बघ मी काय करतो. एक झाला की दुसरा काहीतरी हाच. काय झाला. आधी आपल्या घरात जसा होय तसा आता काय होत नाही. देवदेवस्की भूताखेतांचा पण शुभ कार्य काय नीट पार पडत नाही. आणि ही चौकशी पोलीस तपास मात्र वाट्या किलो. ह्या काय वेगळा नाही हा. कुणी सांगितल्या भूताखेताचा बंद झालेला हा, देवदेवस्की बंद झालेली हा म्हणान. ह्यो अजय असा अचानक जाय वाटला होता काय. पण बघा नेमको लग्नाच्याच दिवशी त्याचं कुणीतरी खून केलो. आता असाच झाला काय ह्या. त्याच्यावर नक्की कुणीतरी मूठ मारली असत. तो विश्वासराव सांगता हा ना ते का मारल्यानी आणि मग झाडावर कोणीतरी लटकवल्यानी आत्महत्या दाखवू. माका विचारा कुणीतरी नक्की जादू टोणो केल्या नसतलो. कोण करणार ह्या. छायाच्या होणार नवरे किती मारल्या माका काय माहित. पण नक्की ह्या सगळा देवदेवस्कीच हा. पण आता छाया सौरूप आहे. बोलत नाही, खायत नाही, काय झाला माहित नाही. रडू तरी वया होता. मी एक सांगू काय. तुम्ही आता जरा छायाताईंपासून लांबच राहा. आता काय झाला. दोन्ही नवऱ्यांका गिळल्यानी, घरातल्या अजून कोणाक गिळल्यानी तर. सरिता काहीतरीच बोल नको. काहीतरीच नाही खराता बोलतय. जाव होता आता तुमच्या समोर हा. आणि आपल्या गणेशाचं पण काहीतरी बघूक वया, पाठवूक वया त्याका काहीतरी. सारखो आत्या आत्या करता. अगो लहानपणापासून हा त्याचा आत्यावर लय लढो त्याचा. तो लढो राहू दे बाजूक. त्याका पण समजवूक वया. काय गो अगरबत्तीचा वास येतो काय. वय आता या टायमात कोणी पेटवल्या ना अगरबत्ती. थांब मी बघते. हो बाहेर किती जातास. काहीतरी असला म्हणजे. तू थांब मी बघते काय तर. निलिमा, झोप लागत नाहीये का. पुस्तक वाचत बसलीस. अरे नाही झोप येते तोपर्यंत पुस्तक वाचते ना. मला तर झोप आली. मी झोपायला जातो. हे माधव आपण बाहेर जाऊया का. निलिमा घड्याळ बघ वाजले किती. अरे फार काही नाही वाजले.
आणि असंही तुला तरी कुठे झोप लागते 1-2 वाजेपर्यंत? अगं तू कुठे जाणार आहेस? अरे असंच बाहेर जाऊन येऊ ना जरा. नाही नको. ठीक आहे मी जाते मग. एकटी? काही गरज नाही, आपण मॉर्निंग वॉकला जाऊ. तोपर्यंत पुस्तक वाचत बस. अरे जेवल्यानंतर चालणं चांगलं असतं. पण आता बाहेर जाणं योग्य नाही. हो, आधीच काय काय होतं याची कल्पना आहे ना तुला. आणि अशा वेळी घरातून बाहेर पडायचं म्हणजे. माधव. हो, मला भीती वाटते. आणि अर्चिस कुठे? असेल आताच. गणेशा, हे काय करतोस? किती आत्याची ज्याने ही अवस्था केली, सोडणार नाही मी त्याला. अरे तुका किती सांगितलंय हे असला काही करायचा नाही म्हणून. आधीच काय कमी त्रास होतो का आमका जो तू हे करतस? सांग ना, सांग ना, तुझ्या अशा वागण्यानं काय होणार? काय नाही, तो विश्वासराव हातात बेडं टाकत आणि घेऊन जाय. मग काय करायचं आम्ही? सांग ना, काय करायचं? अरे यानं काय होणार नाही. पण छायाची अवस्था काय झाली? तू या सगळं करतस ना, तरी काय फरक पडलं का त्याच्यावर? नाही ना. तरी का सुधरत नाहीयस तू? सांग ना, का सुधरत नाहीयस? तुका असं कळणार नाही. तुका चांगलं धडो शिकवतोय मी. चल हायसून. अरे बाबा चल. बरं चल निलिमा, तू बस पुस्तक वाचत. झोप आली की मात्र वर ये. मला झोप आली, मी वर जातो. अरे जरा वेळ गप्पा तरी मारत बसूया ना. नाही नको प्लीज, मी जातो. ठीक आहे थांब, मी पण येतो. माधव. काय